चा तिढा सोडवण्याकरता उदय सामंत पुण्यात पोहोचलेले आहेत। पुण्यामध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे। त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत पुण्यामध्ये आहेत। काल रात्री उशिरा 60 जणांना एबी फॉर्म दिले गेले आहेत, मात्र निर्णय अद्याप झालेला नाहीये। पुण्याबाबतचा शिवसेनेचा निर्णय थोड्याच वेळात होईल असं कळतंय। दरम्यान उदय सामंत पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत, त्यामुळे उदय सामंत यांच्या पोहोचण्यानंतर काही गोष्टी समोर येतात का हे बघायचं। पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो। इकडे उदय सामंत पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत। रवींद्र धंगेकर तिकडे अजित पवारांना भेटायला गेलेले आहेत। त्यामुळे भाजप शिवसेनेमध्येच नेमकं चाललंय काय असा प्रश्न पडतोय। भाजप शिवसेनेला कमी जागा देत आहे, ज्या जिंकून येणार नाहीत अशा जागा देत आहे असा पहिल्यापासून आरोप धंगेकर करत होते। त्या पार्श्वभूमीवर त्यांचा मुलगा हा अपक्ष म्हणून लढणार अशाही काल दिवसभर चर्चा होत्या। त्या अजित पवारांना भेटणार आहेत तसंही कळत होते। कुठेतरी हा दबाव तंत्राचा भाग आहे असं कळत होतं। आणि त्यात आता शिवसेना भाजपमध्ये पुण्यात नेमकं घडतंय काय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नेमका पुण्यामध्ये निर्णय काय होतो शिवसेना भाजपचा, का शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढतात। शिवसेनेनं काल रात्री उशिरा 60 जणांना एबी फॉर्म दिले तसं सुद्धा कळतंय। त्यामुळे पुण्याबाबत शिवसेना काय निर्णय घेत आहे हे थोड्याच वेळात कदाचित समोर येऊ शकेल। रवींद्र धंगेकर यांनी मात्र स्वबळाचा नारा दिलाय। शिवसेना सगळ्या 165 जागा लढवणार असं म्हणतायत, पण अजून सुद्धा शिवसेनेचा निर्णय समोर आलेला नाही। उदय सामंत पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत, त्यामुळे रवींद्र धंगेकर हे अजित पवारांना भेटायला गेले होते। त्या पाठोपाठ उदय सामंतांना सुद्धा भेटणार का आणि मग या भेटी दरम्यान होणार काय हे आपल्याला कळू शकेल। पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना युतीचा तिढा पुण्यात अद्यापही सुटलेला नाहीये आणि हा तिढा स्थानिक नेत्यांना सुटला नाही म्हणून मुंबईतून थेट मंत्री उदय सामंत आज पुण्यात येत आहेत आणि उदय सामंतांच्या उपस्थितीत बैठक जी आहे ते या रॅमी ग्रँड हॉटेलवरती थोड्याच वेळात सुरू होणार आहे। जो प्रस्ताव भाजपने दिलाय तो शिवसैनिकांना अमान्य आहे, शिवसेनेला अमान्य आहे आणि आता फॉर्म भरायला अवघे काही तास शिल्लक असताना अजूनही युतीचा निर्णय जो आहे तो पुण्यात होऊ शकला नाही आणि यावरती तोडगा काढण्यासाठी आणि पुणे महानगरपालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार की भाजप सोबत जाणार यासाठी जे आहे तो उदय सामंत स्वतः येत आहेत। आणि नेमकं आता थोड्या वेळात काय होईल, उदय सामंत पत्रकार परिषद घेऊन काय सांगतील हे सगळं पाहणं जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्याआधी शिवसैनिक जे आहेत ते इथे यायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, काय ठरते थेट उदय सामंतांना यावं लागले? शिंदे साहेबांचा आदेश आलाय, उद्योग मंत्री माननीय उद्योग मंत्री येत आहे। अर्ध्या तासात जे तुम्हाला क्लिअर कळेल युती होणार की नाही होणार। आमचे शिवसैनिक सगळे लढायला तयार आहे, सगळ्यांची तयारी पण आहे। काल रात्री 2-3 वाजेपर्यंत आम्ही ताईंच्या बंगल्यावर होतो आणि प्रत्येकाने चांगले काम केलेलं आहे। आमचे नेते अजय बापू हे बोलतील। जे उद्योग काय झाले नेमकं काय होते? उदय सामंत येत आहेत, साहेब येत आहेत, अर्ध्या तासात साहेब पोहोचतायत। साहेब आले की सगळं चित्र समोर येईल। काय माहितीये का, तुम्ही असं कसलेले राजकारणी आहेत, तुमचा तिढा सोडवायला साहेबांना यावं लागतं थेट मुंबईतनं, तुम्ही कुठे कमी पडता असं वाटतंय का? आम्ही कुठं पडत नाही कमी, वरच्या लेवलला सगळं चाललं होतं म्हणून आम्ही सगळे शांत बसलेलो होतो। आता उदय साहेब येत आहेत, सामंत साहेब आल्यावर काय ते निर्णय देतील। शिवसैनिक नाराज असलेलं पाहायला मिळतं, तुम्ही तरी दिला असं द्या। मी मला जर लढवायची असते तर मी पण नाराजच झालो असतो। ते सगळ्यांचं स्वाभाविक आहे, नाराज होणारच शिवसैनिक। पण तुम्ही दिलासा द्या ना कार्यकर्त्यांना की आज काय अवघे काही तास शिल्लक आहे। आज साहेब येत आहेत, आता अर्ध्या तासात साहेब आल्यावर निर्णय करेल। एक शेवटचा प्रश्न, किती जागा साहेबांना सांगणार की आपल्याला एवढ्या लढायच्यात, आपण एवढ्यावरती तयारी केली? आता बापू शिवतरे साहेब आमचे नेते आणि नीलमताई गोरेवरती बसलेले आहेत, तर ते साहेबांशी बोलतील आणि तुमच्याशी सविस्तर बोलतील। कार्यकर्त्यांनी एबी फॉर्म दिलेत, सांगितले काही मेसेज दिले? कार्यकर्त्यांना एबी फॉर्म दिलेत, पण त्यांना सांगितलेलं भरायचे नाहीत, कुणी तसे ठेवायचे। कार्यकर्त्यांना दिले? आता काल दिलेले 60 लोकांना दिलेले। 60 कार्यकर्त्यांना एबी फॉर्म दिलेत, पण त्यांना सूचना अशा दिल्यात की फॉर्म नका भरू, फक्त तिकीट जे आहे ते लवकरात लवकर जाहीर करू। पण आता शिवसैनिकांची नाराजी दिसते पुण्यात, कारण सन्मानपूर्वक युती झाली तर युती करू असं शिवसैनिकांनी सांगितलं होतं, पण भाजप मात्र जागा वाढवून द्यायला तयार नाही आणि ज्या जागा देते
त्यापैकी 50 ते 60% जागा ह्या कधीही न जिंकलेल्या आहेत आणि म्हणून शिवसेनेवर अन्याय होतोय अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतली. आता उदय सामंत थोड्याच वेळा त्या रॅमी ग्राउंडला पोहोचतील, त्यांच्यात बैठक होईल आणि नंतर पत्रकार परिषद होईल. आता शिवसैनिक उदय सामंतांपुढे काय घराणं मांडतायत, उदय सामंत उपमुख्यमंत्र्यांकडे काय प्रस्ताव देत आहेत आणि एकूणच या पुण्यात भाजप शिवसेनेची युती होते की शिवसेना एकला चलोरेच्या भूमिकेत त्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आधार होईल. कार्यकर्त्यांच्या ह्यामध्ये विषय होईल. या घडीची महत्वाची बातमी. पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना युती तुटलेली आहे, तुटल्यात जमा आहे. अजून शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची प्रतिक्रिया येते. काही क्षणामध्ये याची घोषणा सुद्धा होईल. रवींद्र धंगेकरांनी सुद्धा स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यामुळे जवळपास पुण्यामध्ये शिवसेना भाजपची युती तुटलेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत, पण शिवसेना भाजप एकत्र लढणार होती. त्यांचा संवाद सुरू होता, पण आम्हाला कमी जागा दिल्या जात आहेत, न जिंकून येणाऱ्या जागा दिल्या जात आहेत असा वारंवार शिवसेनेचा आरोप आहे. आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या काल रात्री उशिरापर्यंत 3-3, 4-4 पर्यंत बैठका झाल्या, चर्चा झाल्या, तरी सुद्धा युती तुटल्यात जमा आहे असं नाना भानगिरे सांगतायत, शहराध्यक्ष आहेत शिवसेनेचे. त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा स्वबळाचा नारा दिलेला आहे. आपण थेट बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी. अभिजित, काय चित्र तुला दिसतंय? काय पुण्यामध्ये होऊ शकतं? युती तुटली असं समजायचं का? सुवर्णा, आता तरी आपल्याला असंच म्हणावं लागेल की पुणे शहर महानगरपालिका शिवसेना आणि भाजप युतीमधून लढणार नाही. कारण ज्या प्रतिक्रिया आता त्यांच्या नेत्यांच्या येत आहेत ना, रवींद्र धंगेकर असं म्हणतात की 165 जागांवर लढू, स्वबळावर लढू. तर नाना भानगिरेंनी जी प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली आहे, शहराध्यक्ष आहेत, शिंदेच्या जवळचे ते मानले जातात, ते म्हणतायत की आमची युती आता तुटल्यात जमा आहे. काल रात्रीपासून ही सगळी खलबतं सुरू होती, सन्मानपूर्वक युती होत नव्हती, केवळ 16 जागा देऊन आमच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत असा थेट आरोप भाजपवर शिवसेनेने केला होता. आणि त्यासाठी राज्याचे मंत्री उदय सामंत अगदी थोड्याच वेळात पुण्यातल्या याच रॅमी ग्राउंड हॉटेलमध्ये पोहोचणार आहेत. अधिकृत बैठक नीलम गोरे असतील, विजय शिवतारे असतील, रवींद्र धंगेकर असतील, उदय सामंत असतील यांच्या उपस्थित होणार होती. पण त्यापूर्वी शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. 165 जागांची तयारी करू, अनेक जणांना आम्ही एबी फॉर्म दिलेत, गरज पडली तर सगळ्या ठिकाणी उमेदवार देऊ असा पवित्रा आता शिवसेनेनं पुण्यात घेतलेला पाहायला मिळतोय. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्ष एकमेकांना प्रस्ताव देत होते. पहिला जो शिवसेनेनं प्रस्ताव दिला होता तो 30 ते 35 जागांचा होता सुवर्ण, पण भाजपनं तो अमान्य केला आणि त्यानंतर केवळ आता 15 ते 16 जागा ज्या आहेत ते भाजपकडून शिवसेनेला दिल्या जात आहेत. रवींद्र धंगेकरांनी याआधीही सांगितलं होतं की लाचार होऊन पुण्यात कुठलीही युती करणार नाही, सन्मानपूर्वक जागा दिल्यात तर युतीतून लढू. मग आता ही युती आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण जसं शिवसेना नेत्यांच्या समोर प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सुवर्ण, आता उदय सामंत येतील, बैठक होईल आणि म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये हे स्पष्ट होईल की युती खरोखरच तुटली आहे का आणि त्याची घोषणा सुद्धा होईल. अभिजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. एक प्रतिक्रिया येते ती बघूयात. सगळ्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म दिला जाणार आहे. 165 सगळ्या जेवढ्या जागा आमच्या तेवढ्या सगळ्या 165 जागा का? आता निर्णय होईल सगळ्याचं 165 जागा. वर काय ठरलंय तुमचं? तर वर काय ठरलंय नेमकं? सगळ्यांचं एकमत आहे का? लढायचं ठरलं.